Hello students, welcome in सहज शिक्षण YouTube चॅनल स्टुडंट्स. आज आपण 7th स्टँडर्डचा सब्जेक्ट बघत आहोत जनरल सायन्स अँड इन दॅट 17th चॅप्टर आहे इफेक्ट्स ऑफ लाईट म्हणजेच प्रकाशाचे परिणाम. तर हा जो चॅप्टर आहे या चॅप्टरचा आज आपण कंप्लीट एक्सरसाइज बघणार आहोत. याच्या आधीची सुद्धा सर्व चॅप्टरचे एक्सरसाइज हे ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. त्यासाठी प्लेलिस्ट बनवली आहे, त्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन तुम्ही ते बघू शकता. सो लेट स्टार्ट टू द एक्सरसाइज अँड इन दॅट क्वेश्चन फर्स्ट फिलिंग द ब्लँक्स, रिकाम्या जागा भरा. आणि याच्यामध्ये ए, व्हेन द बीम्स फ्रॉम द हेडलाइट्स ऑफ अ कार फॉल on an object in the night, the shadows called dash and dash can be seen. रात्रीच्या वेळेला कार गाडीचा जो हेडलाइट आहे या हेडलाइटचा जर प्रकाश एखाद्या वस्तूवरती पडला तर त्यातून जे शॅडोज येतात त्याला काय म्हणतात? तर त्याचा आन्सर आहे अम्रा आणि पेनम्रा, म्हणजे प्रछाया आणि उपछाया या दोन्हीही, म्हणजे त्याला आपण डार्क शॅडो अँड लाईट शॅडो असं म्हणतो. तर या दोन्हीही दिसतात. बी क्वेश्चन, ड्युरिंग द ल्युनार इक्लिप्स द शॅडो ऑफ द डॅश फॉल्स ऑन द डॅश. ल्युनार इक्लिप्स म्हणजे काय? चंद्रग्रहण, राईट. तर चंद्रग्रहणाच्या वेळी कशाची सावली ही कशावरती पडलेली असते? तर चंद्रग्रहणाच्या वेळी द शॅडो ऑफ द अर्थ म्हणजे पृथ्वीची सावली फॉल्स ऑन द मून, चंद्रावरती पडलेली असते. सी, ड्युरिंग द सोलार इक्लिप्स द शॅडो ऑफ द डॅश फॉल्स ऑन द डॅश. आता इथे विचारलेलं आहे ड्युरिंग सोलर इक्लिप्स म्हणजे सूर्यग्रहणाच्या वेळेला कशाची सावली कशावरती पडलेली असते. सो ड्युरिंग अ सोलर इक्लिप्स द शॅडो ऑफ द मून म्हणजे चंद्राची सावली ही पृथ्वीवरती पडलेली असते, फॉल्स ऑन अ अर्थ. डी, various shades of color are seen in the sky at sunrise and sunset due to. तर सूर्यास्ताच्या वेळेला किंवा सूर्योदयाच्या वेळेला आपल्याला आकाशामध्ये लाईटचे वेगवेगळे शेड्स दिसतात बघा. तर ते कशामुळे दिसतात? सो त्याचा आन्सर आहे स्कॅटरिंग ऑफ लाईट, प्रकाशाचे विस्कुरणे जे आहेत त्याच्यामुळे सूर्यास्ताच्या आणि सनसेट किंवा सनराइज जे आहे याच्या वेळेला आपल्याला आकाशामध्ये वेगवेगळे कलरचे शेड दिसतात. सेकंड क्वेश्चन, गिव्ह रिझन्स. याच्यामध्ये ए, स्पेस बियॉन्ड द अर्थ्स ॲटमॉस्फिअर अपियर्स डार्क. सो इथे त्यांनी काय क्वेश्चन विचारलेला आहे? अर्थ ॲटमॉस्फिअर, स्पेस बियॉन्ड द अर्थ ॲटमॉस्फिअर म्हणजे पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेर जे स्पेस आहे, जी पोकळी आहे त्याचा जो कलर आहे हा डार्क दिसतो किंवा काळसर दिसतो, हे का विचारलेलं आहे? सो आन्सर बघा, याचं रिझन काय आहे? स्पेस बियॉन्ड द अर्थ ॲटमॉस्फिअर डज हॅव सम गॅस अँड कॉस्मिक डस्ट बट देअर इज नॉट एनी ॲटमॉस्फिअर. तर पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेर काही वायू आहेत पण तिथे कोणत्याही प्रकारचं वातावरण नाही. ऍज देअर इज नो पार्टिकल्स म्हणजे तिथे कोणतीही कण, बारीक बारीक कण नाहीये की ज्याच्यामुळे तिथे लाईटचं स्कॅटरिंग होईल, त्याच्यावरती लाईट पडून तिथून ती विस्कुरेल, अशा प्रकारचं तिथे लाईटचं स्कॅटरिंग होत नाही. सो ऍज देअर इज नो पार्टिकल्स टू स्कॅटर द सनलाईट द स्पेस अपियर्स ब्लॅक. सो तिथे कुठल्याही लाईटचं तिथे कोणतेही पार्टिकल्स नाहीत, सो तिथे लाईट स्कॅटरिंग होत नाही, त्यामुळे ती आपल्याला काळसर जाणवते. बी, वी आर एबल टू रीड व्हाईल सिटिंग इन अ शेड. तर आपण सावलीत सुद्धा जर बसलो असेल तरी सुद्धा आपण वाचू शकतो, असं काय? या पाठीमागचं काय रिझन? लेट्स सी. We are able to read because the sunlight which fall on the book is scattered and reaches our eyes. आपण सावलीत सुद्धा व्यवस्थित वाचू शकतो कारण जे सूर्याकडून निघणारे सनलाइट्स आहेत हे पुस्तकावरती पडतात, तिथून त्याचं काय होतं? स्कॅटरिंग होतं आणि ते आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचले जातात. While sitting in a shade,
our eyes adjust to the environment and to the amount of light available. That is how we are able to read. तर जरी आपण सावलीत बसलो असलो तरी आपले डोळे ज्या आपण सावलीमध्ये बसलो असेल तर त्यानुसार तिथल्या एन्व्हायरमेंटला आणि तिथे अवेलेबल असणाऱ्या लाईटला ऍडजस्ट होतात आणि त्यामुळे आपण वाचू शकतो. सी क्वेश्चन. We should not observe the solar eclipse with naked eyes. सोलर इक्लिप्स सूर्यग्रहण हे आपण उघड्या डोळ्यांनी बघायचं नाही. का? कारण याच्या पाठीमागचं काय रिझन बघा. ड्युरिंग द सोलर इक्लिप्स ultraviolet rays which are harmful to us reach the earth and may lead to eclipse blindness or retinal burns. इथे burns हा वर्ड आहे. burns and कॅटरॅक्ट्स. ओके, तर सोलार इक्लिप्सच्या वेळेला सूर्यापासून अल्ट्राव्हायोलेट जे रेज आहेत हे बाहेर पडत असतात जे की हार्मफुल आहेत. ते उघड्या डोळ्यांनी आपण सहजासहजी जर बघितले तर आपल्याला एखाद्या वेळेला त्यामुळे अंधत्व येऊ शकतं किंवा दृष्टी जाऊ शकते, असे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. In order to protect our eyes, a solar eclipse should never be watched with the naked eyes. सो आपल्या डोळ्याची काळजी घेण्यासाठी, सुरक्षित ठेवण्यासाठी हे जे सूर्यग्रहण आहे हे आपण उघड्या डोळ्यांनी कधीही बघायचं नाही किंवा डायरेक्टली कधी बघायचं नाही. अ स्पेशल टाईप ऑफ गॉगल्स शुड बी यूज फॉर दिस. तर ते जर तुम्हाला बघायचे असेल तर त्यासाठी वेगळे असे स्पेशल गॉगल्स बनवले असतात, ते घालून तुम्ही ते बघू शकता. Third question. Give some examples of scattering of light that we come across in day to day life. तर लाईटचं स्कॅटरिंग होतं हे आपल्या सर्वांना माहित आहे. तर असं आपल्या रेग्युलरच्या लाईफ मधले जे जे कोणते एक्झाम्पल्स आहेत हे इथं विचारलेले आहे. सो यामध्ये फर्स्ट बघा, द फॉर्मेशन ऑफ रेनबो, शिफ्ट इन पोझिशन ऑफ स्टार्स, increased daytime, mirage, inverted image, glittering of diamond, the working of lens and prism, bending of pen in water are examples of scattering of light. तर हे सगळे आपले रेग्युलरचे रोजच्या दैनंदिन आपण दैनंदिन ही उदाहरणं आहेत. The blue color of sky is due to the scattering of sunlight by the molecules of air. During sunrise and sunset, sunlight has to travel greater distance, so shorter wavelength gets scattered off and removed, and only orange and red with longer wavelengths reach us. So, during sunrise and sunset, sky appears fair and orange. Fourth question. Why is the shadow of a bird flying high not seen on earth? म्हणजे इथे काय प्रश्न विचारला आहे, तर एखादा पक्षी हा जर उंचावरती, पृथ्वीपासून उंचावरती उडत असेल तर त्याची सावली आपल्याला खाली पृथ्वीवरती दिसत का नाही. आणि याचा आन्सर आहे, बर्ड्स फ्लाइंग हाय इन द स्काय डू कास्ट देअर शॅडो, but because they are shading an area that is very tiny, the shadow is not visible. तर या ठिकाणी याचं काय रिझन असतं बघा, आपल्या पृथ्वीपेक्षा सूर्याचा आकार किंवा सूर्य हा कसा आहे विस्ताराने खूप मोठा आहे, बरोबर. तर जेव्हा एखादा पक्षी किंवा विमान हे जेव्हा पृथ्वीवरून थोड्याशा उंचावरती फिरत असतील तर त्याची सावली किंवा त्याची जी छाया आपण म्हणतो ही पृथ्वीवरती दिसते. पण जसे ते उंच उंच जातील किंवा जास्त उंचावरती जातील तेव्हा त्याची जी सावली आहे ही हळूहळू कमी होत जाते आणि ती नाहीशी होते. इथं त्या आन्सर मध्ये आपल्याला तेच सांगितलेलं आहे. द हायर द बर्ड फ्लायज, म्हणजे जेव्हा एखादा पक्षी खूप उंचावरती उडाला, द स्मॉलर द शॅडो इज कास्ट, तर त्याची जी सावली आहे ही कमी कमी होत जाते. Also, when the bird flies high, the dark part of the shadow, that is called umbra, does not reach the ground, so we do not see its shadow. तर जसं पक्षी हा खूप उंचावरती उडायला लागेल तर त्याची जी प्रछाया म्हणतो आपण त्याला डार्क शेड म्हणतो,
डार्क शॅडो म्हणतो, तर हा डार्क शॅडो हळूहळू नाहीसा व्हायला लागतो, त्यामुळे त्याची सावली आपल्याला पृथ्वीवरती दिसत नाही. फिफ्थ क्वेश्चन, वाय इज अ penumbra not obtained from a point source? तर लाईटचे आपल्याला आपण दोन सोर्स भेटलेले आहेत. एक तर बिंदू स्रोत आणि विस्तारित स्रोत असे दोन स्रोत असतात. तर यामधला बिंदू स्रोत म्हणजे काय, पॉइंट सोर्स. तर याच्यापासून आपल्याला पेन्युम्ब्रा म्हणजे उपछाया मिळत नाही, हे का विचारलं आहे. आन्सर, द umbra penumbra आर द distinct part of the shadow created by any light source after striking on a opaque object. For a point source म्हणजे बिंदू स्रोतसाठी only the umbra is cast sharp dark shadow and not penumbra. तर पॉइंट सोर्सला फक्त डार्क शॅडो ही क्रिएट होते, लाईट शॅडो होत नाही. Because all the light of the point source will be blocked by any shadowing object. Whereas penumbra forms only when some of the light from the source gets blocked by the shadowing object and not all of it does. Sixth question. Answer the following questions in your own words. A. What is mean by scattering of light? So इथे हा क्वेश्चन जो आहे ही इम्पॉर्टंट आहे. मी इथे इम्पॉर्टंट मार्क करते फॉर 2 मार्क्स. बऱ्याच वेळेला एक्झाम मध्ये मीनिंग ऑफ स्कॅटरिंग राईट द मीनिंग ऑफ स्कॅटरिंग ऑफ लाईट हा क्वेश्चन विचारला जातो. सी आन्सर, स्कॅटरिंग ऑफ लाईट इज द डेव्हिएशन ऑफ लाईट रेज फ्रॉम द स्ट्रेट पाथ. ओके, म्हणजे प्रकाशाचे विखुरले जाणे याला स्कॅटरिंग ऑफ लाईट म्हटलं जातं. ॲज लाईट प्रोपोगेट्स थ्रू द ॲटमॉस्फिअर, it travels in a straight path until it is obstructed by bits of dust or gas molecule in the atmosphere. तर लाईट प्रोपोगेट होत असताना कशी होत असते, स्ट्रेट लाईन मध्ये किंवा स्ट्रेट पाथ मध्ये ती ट्रॅव्हल करत असते. कधीपर्यंत, जोपर्यंत ती एखाद्या डस्ट म्हणजे एका धुलीकणावरती किंवा एखाद्या गॅसचे मॉलिक्युल्स जे आहेत याच्यावरती जोपर्यंत ती आदळत नाही किंवा आपटत नाही तोपर्यंत ती स्ट्रेट लाईन मध्ये पास होत असते किंवा स्ट्रेट पाथ मध्ये ती ट्रॅव्हल करत असते. पण ज्या वेळेला ती एखाद्या धुलीकणावरती किंवा एखाद्या गॅसचा मॉलिक्युल असेल याच्यावरती ती आपटेल किंवा आदळेल तेव्हा तिथून ती काय होते, स्कॅटर्ड होते म्हणजे ती विखुरते. द प्रोसेस इन विच लाईट गेट्स डिफ्रॅक्टेड म्हणजे तिथून ती पलटते किंवा तिथून ती विखुरते बाय द पार्टिकल्स इन अ मीडियम थ्रू विच द लाईट पासेस इज कॉल्ड स्कॅटरिंग. आणि त्यालाच काय म्हटलं जातं, लाईट स्कॅटरिंग म्हटलं जातं. एक्झाम्पल, द ब्लू कलर ऑफ स्काय इज ड्यू टू द स्कॅटरिंग ऑफ सनलाईट बाय द मॉलिक्युल्स ऑफ एअर. B question. Does the shadow really vanish in the zero shadow condition? झिरो शॅडो कंडिशन म्हणजे काय, तर शून्य छाया परिस्थिती. म्हणजे अशी एक कंडिशन असते की जिथे जी सावली आहे ही अजिबात दिसेनाशी होते, याला झिरो शॅडो कंडिशन असं म्हटलं जातं. आणि खरोखरच या कंडिशन मध्ये जी सावली आहे ही खरोखर रिअली इट इज व्हॅनिश असं हा क्वेश्चन विचारलेला आहे. सो आन्सर बघा, पॉइंट फर्स्ट, येस, तर खरोखर ती नाहीशी होते. द डे ऑन विच सन reaches exactly overhead at noon. तर एक असा जो दिवस आहे की ज्या दिवशी सण हा एक्झॅक्टली दुपारच्या वेळेला, मध्याह्नाच्या वेळेला आपल्या बरोबर डोक्याच्या वर ज्या दिवशी असतो त्या दिवशी आपली जी सावली आहे ती नाहीशी होते, व्हॅनिश होते आणि त्याला झिरो शॅडो कंडिशन असं म्हटलं जातं. शॅडो कम्प्लिटली डिसअपिअर आणि ती सावली नाहीशी होते. दिस इव्हेंट कॅन बी सीन इन अ रिजन बिटवीन द ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आणि इथे त्याचं 23.5 डिग्री नॉर्थ अँड ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन 23.5 डिग्री साऊथ या पोझिशनमध्ये किंवा या रिजनमध्ये the shadow diminishes and eventually disappears for a while only to reappear later. तर त्या दिवशी किंवा त्यावेळी
सूर्य हा बरोबर डोक्याच्या वरती म्हणजे मध्याह्नाच्या वेळेला बरोबर तो डोक्याच्या वरती ज्या वेळेला येईल त्यावेळेला आपली सावली दिसेनाशी होते. सी क्वेश्चन. Will the laser beam be seen if it passes through a glass box which contains a lighted incense stick? ओके, म्हणजे या ठिकाणी त्यांनी काय विचारलेलं आहे, तर एक तुमच्याकडे ग्लास आहे, ग्लास म्हणजे काचेचा बॉक्स आहे आणि त्या काचेच्या बॉक्समध्ये धूप लावलेली आहे आणि त्यावरती जर तुम्ही लेझर बीम टाकलात तर तुम्हाला लाईट दिसेल का किंवा तो लेझर बीम दिसेल का, हा क्वेश्चन इथे विचारलेला आहे. सो याच्या आन्सरमध्ये आपल्याला येस इट विल बी सीन, आपल्याला ते लेझर बीम दिसणार, कारण बॉक्समध्ये काय आहे, धूप आहे. सो त्याच्यामध्ये धुलीचे कण हे असणार. सो तिथे जर आपण लेझर बीम किंवा हा एक लेझर बीम काय आहे, लाईटचा सोर्स आहे, तर हा लाईटचा सोर्स आपण टाकला तर काय होणार, तिथे त्या लाईटचं स्कॅटरिंग होणार आणि आपल्याला तिथून ती लाईट दिसणार. सो आन्सर मध्ये लिहिणार आपण येस इट विल बी सीन. क्वेश्चन 7. डिस्कस अँड राईट. सो याच्यामध्ये काय आहे क्वेश्चन बघूया. ए. राईट अ सायन्स बेस्ड पॅराग्राफ ऑन व्हॉट इफ द सन डिड नॉट राईज. तर जर सूर्य उगवलाच नाही तर आपल्याला याच्याविषयी सायन्स बेस्ड पॅराग्राफ लिहायचा आहे. सी आन्सर. द सन इज अ स्टार अँड द सेंटर ऑफ आवर सोलार सिस्टीम. एव्हरीथिंग इन आवर सोलार सिस्टीम रिव्हॉल्व्स अराउंड द सन. तर हे आपल्याला सर्वांना माहित आहे, आपल्या सूर्याच्या भोवती बाकीचे सर्व ग्रह हे रिव्हॉल्व म्हणजे त्याच्या भोवती फिरत आहेत. If a sun were to suddenly disappear, Earth and the other planets would retain their forward motion, effectively flying off into outer space in a straight line. If the sun didn't rise, means the Earth's rotation had come to be screeching halt. Sunrise and sunset are the result of Earth's rotation, so we will not get to see sunrise or sunset. Earth's spinning generates the magnetic field at the core and it is saving us from harmful rays from the sun. Without sun, it would be very dark. No sun means no plants, no animals. Of course, without sun, none of us would even exist. Moon will disappear because the moon does not produce light. We only see the moon because sunlight is reflected by moon. चंद्र सुद्धा दिसेनासा होईल. Without the sun warm, Earth would quickly become a much colder place. जर सूर्य उगवलाच नाही तर सूर्याची जी किरणं आहे त्याच्यामुळे आपल्या पृथ्वीवरती उष्णता निर्माण होते, तर ती उष्णता निर्माण होणार नाही आणि पृथ्वी कशी होईल, कोल्डर प्लेस होईल, म्हणजे एकदम थंडगार होऊन जाईल. लाईफ वुड बी डिफिकल्ट, ओशन विल फ्रीज, आणि जे महासागर आहेत किंवा जे समुद्र आहेत हे काय होऊन जातील, गोठतील. विदाउट सनरेज ऑल फोटोसिंथेसिस ऑन अर्थ वुड स्टॉप. तर सनरेजच नसतील तर झाडांमध्ये, आपल्या वनस्पतींच्या मध्ये, पानांच्या मध्ये त्याच्या जी काही फोटोसिंथेसिस ही प्रोसेस होते ही होणारच नाही. ऑल प्लांट्स वुड डाय, त्यामुळे सगळ्या वनस्पती नष्ट होतील. ऑल ॲनिमल्स दॅट रिले ऑन प्लांट्स फॉर फूड इन्क्लुडिंग ह्युमन वुड डाय. तर जे इतर प्राणी आहेत जे वनस्पतीवरती अवलंबून आहेत किंवा मनुष्य प्राणी जो वनस्पतींवरती अवलंबून आहे हे सुद्धा नष्ट होतील. B question. What efforts will you make to remove the misconceptions about eclipses? राईट. तर क्वेश्चन काय दिला आहे बघा. जे ग्रहण आहे, सूर्यग्रहण आहे, चंद्रग्रहण आहे, याच्याबद्दल जे काही मिसकन्सेप्शन्स आहेत, म्हणजे लोकांच्या काही गैरसमजुती आहेत, या जर आपल्याला घालवायच्या असतील किंवा त्या काढून टाकायच्या असतील त्यांच्या मनातून, तर त्यासाठी काय एफर्ट्स तुम्ही घ्याल, असा इथे हा क्वेश्चन आहे.
बघा आन्सर कसं द्यायचं. सोलार अँड लुनार इक्लिप्स हॅव बीन ट्रॅडिशनली ऑब्झर्व्ड ॲज अन ominous sign and there before superstitions are prevalent in association with these natural phenomena. तर हे जे सूर्यग्रहण आहे, चंद्रग्रहण आहे, हे पूर्वीपासून जे काही म्हणजे ट्रॅडिशनली ऑब्झर्व आपण करत आलेलो आहे, परंतु त्याच्याबद्दल खूप साऱ्या अंधश्रद्धा बाळगल्या जातात. सो त्या आपल्याला कमी करायचे आहेत. सो आपण काय करणार, ऑल दिस मिसकन्सेप्शन्स शुड बी रिमूव्ड बाय एक्सप्लेनिंग सायंटिफिकली द प्रोसेस ऑफ इक्लिप्स हाऊ इट हॅपन्स. तर त्यांच्या मनातल्या ज्या गैरसमजुती आहेत किंवा ज्या अंधश्रद्धा आहेत या काढून टाकायच्या असतील तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करावे लागेल, त्यांना सायंटिफिकली एक्सप्लेन करून सांगावे लागेल की हे ग्रहण म्हणजे नेमकं काय होतं. एक्सप्लेन विथ द हेल्प ऑफ डायग्रॅम अँड मॉडेल्स ऑफ सन, मून अँड अर्थ. तर त्या एखादी डायग्रॅम घेऊन किंवा सूर्य, पृथ्वी आणि चंद्र याचं मॉडेल तयार करून ते एक्सप्लेन करेन. एक्सप्लेन हाऊ स्पेशल ग्लासेस विच विल प्रोटेक्ट अस फ्रॉम UV रेज अँड एक्सेस हीट कॅन बी यूज टू ऑब्झर्व इक्लिप्स सेफली. तर त्यासाठी काही गॉगल्स असतात किंवा काही ग्लासेस असतात, स्पेशल ग्लासेस, ते यूज करून ते एक्सप्लेन करू शकतो किंवा ऑब्झर्व करू शकतो. ऑल्सो इन्फॉर्म दॅट इक्लिप्सेस आर नॅचरल फेनॉमिना अँड कॅन बी प्रेडिक्टेड इन ॲडव्हान्स. Then C question, various eclipses and the conditions during that period. तर ग्रहणाचे प्रकार आणि त्यावेळची परिस्थिती. Let's see answer. There are two eclipses. First is the solar eclipse and lunar eclipse. Okay, सूर्यग्रहण, चंद्रग्रहण. Solar eclipse बद्दल बघा. There are two types of solar eclipse. Total solar eclipse and partial solar eclipse. याच्यामध्ये A. Total solar eclipse. In a total solar eclipse, the moon is between the sun and the earth, and the moon shadow covers the sun disk fully by perfect alignment. The part of the earth that lies in the umbra of the moon experiences total solar eclipse. म्हणजे आपल्याला कंकणाकृती सूर्यग्रहण दिसतं बघा. फक्त कडेची एखादी बांगडी चमकत असल्यासारखं आपल्याला दिसतं. Then B. Partial solar eclipse. In a partial solar eclipse, the moon is between the sun and earth. A moon shadow does not cover the sun disk fully. तर त्यावेळेला जी पृथ्वीची सावली आहे ही पूर्णपणे कव्हर केली जात नाही बिकॉज ऑफ imperfect alignment. The part of the earth that lies in the penumbra of the moon experiences partial solar eclipse. Solar eclipse occurs on a new moon day and the solar eclipse lasts for few minutes. तर ते काही मिनिटापुरतं असतं. सेकंड टाइप आहे ल्युनार इक्लिप्स. तर ल्युनार इक्लिप्सचे अगेन टू टाइप्स, टोटल ल्युनार इक्लिप्स अँड पार्शियल ल्युनार इक्लिप्स. टोटल ल्युनार इक्लिप्स मध्ये बघा, इन टोटल ल्युनार इक्लिप्स द अर्थ कम्स इन बिटवीन द सन अँड द मून. ओके, पृथ्वी ही सूर्याच्या आणि चंद्राच्या मध्ये येते अँड द अर्थ शॅडोज कवर्स द मून सरफेस फुल्ली बिकॉज ऑफ परफेक्ट अलाइनमेंट. हे झालं टोटल ल्युनार इक्लिप्स. पार्शियल ल्युनार इक्लिप्स मध्ये बघा, इन पार्शियल ल्युनार इक्लिप्स द अर्थ शॅडो डज नॉट कव्हर द मून सरफेस फुल्ली बिकॉज ऑफ इम्परफेक्ट अलाइनमेंट. तर पृथ्वीची पूर्णपणे सावली ही चंद्रावरती पडत नाही. A small part of moon surface is covered by umbra, part of earth shadows. And the lunar eclipse occurs on full moon day. म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी. अँड द ल्युनर इक्लिप्स लास्ट फॉर फ्यू आवर्स. तर चंद्रग्रहणे काही तासांसाठी सुद्धा असू शकतं. लेट्स सी 8th क्वेश्चन, एक्सप्लेन द डिफरन्स. यामध्ये फर्स्ट डिफरन्स आहे पॉइंट सोर्सेस अँड एक्सटेंडेड सोर्सेस. म्हणजे आपण पॉइंट सोर्स म्हणजे मगाशी काय बघितलं तर बिंदू स्रोत्र आणि एक्सटेंडेड म्हणजे विस्तारित स्रोत्र. तर बिंदू स्रोत्रामध्ये अ सोर्स ऑफ radiation light that is concentrated at a point and considered as having no special extension. म्हणजे एका बिंदू, एक पॉइंट मधून तो प्रकाश स्रोत येतो
Extended source. An extended source is a source consisting of many point sources separated internally. Shadow we get from a point source is dark called umbra. तर पॉइंट सोर्स पासून आपल्याला अम्ब्रा म्हणजे डार्क शॅडो मिळते, प्रछाया मिळते, उपछाया मिळत नाही. एक्सटेंडेड सोर्स. शॅडो वी गेट फ्रॉम एक्सटेंडेड सोर्स इज लाईट इज फेंट कॉल्ड प्युनियम्ब्रा अँड डार्क कॉल्ड अम्ब्रा. तर एक्सटेंडेड सोर्स पासून आपल्याला दोन्ही प्रकारच्या शॅडो मिळतात, लाईट शॅडो आणि डार्क शॅडो या दोन्ही मिळतात. Second, umbra and penumbra. The umbra is a central core of darkness which tapers away, and penumbra is an outer core of partial shadow which diverge instead of tapering. Second point, umbra is a shadow formed from a light point source of light. प्रछाया ही कशापासून मिळते, पॉइंट सोर्स ऑफ लाईट पासून. तर पेनिम्ब्रा इट इज शॅडो फॉर्म फ्रॉम द एक्सटेंडेड सोर्स ऑफ लाईट. तर एक्सटेंडेड सोर्स पासून ही उपछाया आपल्याला मिळते, म्हणजे लाईट शॅडो मिळते. इट इज अ डार्क, इट इज अ फेंट किंवा लाईट शॅडो. Umbra is the area of total shadow. Penumbra is the area of partial shadow. चला स्टुडंट, इथेच आपला हा एक्सरसाइज संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.